आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे, सर्वांनी लिहून घ्या, सर्वदा एकमेकांचे आणि सर्वांचे चांगले करा. आजचा आपला विषय आहे, सर्वांनी आजच्या विषयाचं नाव लिहून घ्या, सर्वदा एकमेकांचे आणि सर्वांचे चांगले करा. पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो, मुख्यतः पहिले 4 शुभवर्तमान, तर ह्या 4ही शुभवर्तमानांमध्ये आपल्याला प्रभू येशू हा सर्वदा आणि सर्वांचे चांगले करताना दिसतो. जर तुम्ही मत्तयाचं पुस्तक वाचलं, जर तुम्ही मार्काचं पुस्तक वाचलं, जर तुम्ही लुकाचं पुस्तक वाचलं, जर तुम्ही योहानाचं पुस्तक वाचलं, तर ह्या 4ही पुस्तकांमध्ये आपल्याला येशू सर्वदा एकमेकांचे आणि सर्वांचे चांगले करताना दिसून येत आहे. आणि पवित्र शास्त्राचा शुभवर्तमानाचा हा संदेश आहे की आपण सर्वदा एकमेकांचे आणि सर्वांचे चांगले केले पाहिजे. पण आपण चांगले करण्याऐवजी जास्तीत जास्त ज्या गोष्टी देवाला अपेक्षित नसतात अशा प्रकारच्या गोष्टी आपण सर्वदा सर्वांबरोबर जे आहे ते करत असतो. आणि त्या कोणत्या आहे, तर पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो तर त्या ठिकाणी त्या कोणत्या आहे हे आपल्याला समजून येतं ज्यावेळेला आपण गलती करायचं पत्र 5वा अध्याय वाचतो त्यावेळेला. लक्ष द्या, आज हा जो विषय आपण शिकत आहोत, ह्या विषयातून अनेक गोष्टी आपल्या आध्यात्मिक वाढीकरता ज्या आहे समजण्याकरता आपल्याला सहाय्य होणार आहे. मग आजच्या विषयातला मुद्दा क्रमांक 1 लिहा. मुद्दा क्रमांक 1, चांगले करणे ही देवाची आज्ञा आहे. मुद्दा क्रमांक 1 लिहा, चांगले करणे ही देवाची आज्ञा आहे. आता देव आपल्याकडनं अपेक्षा करतो की आपण सर्वदा एकमेकांचे चांगले केले पाहिजे. आणि ही आज्ञा देवाने त्या व्यक्तीला दिलेली आहे ज्याला देवाची ओळख झालेली आहे. आता आपल्याला जर देवाची ओळख झालेली आहे तर आपल्याला ही आज्ञा परमेश्वर देव करतो की आपण सर्वांचे चांगले केले पाहिजे. आणि ज्यावेळेस पवित्र शास्त्र आपण वाचतो, गलती करायचं पत्र 6वा अध्याय आणि त्याचं वचन 10 आपण वाचतो, तर संत पौल गलती करायच्या मंडळीला आत्म्याच्या प्रेरणेने चांगले करण्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगताना आपल्याला दिसले होतं. आणि कोणीतरी गलती करायचं पत्र 6वा अध्याय आणि वचन 10 वाचण्यासाठी मदत करा. तर मग ज्याप्रमाणे आपणास संधी मिळेल तसे सर्व लोकांचे आणि विशेषतः ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे त्यांच्या घराण्याचे चांगले करूया. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की चांगलं करण्याची जी काही आज्ञा आहे ती त्या व्यक्तींना देण्यात आली आहे ज्यांना देवाची ओळख झालेली आहे. आणि आजच्या संध्याकाळच्या वेळेला ही आज्ञा आपल्याला देखील देण्यात आली आहे, कारण आपल्याला माहिती आहे की देव काय आहे. आणि देव आपल्याकडनं अपेक्षा ही करतो की सर्वदा एकमेकांचे आणि सर्वांचे आपण चांगले केले पाहिजे. पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण बारकाईने वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये न केवळ येशूने सर्वदा लोकांचं चांगलं केलं, परंतु ज्या ज्या लोकांनी येशूकडे पाहिलं आणि ज्यांना हे कळलं की येशू हा देव आहे आणि ज्यांना देवाची ओळख झाली, त्यांनी देवाने ज्या आज्ञा त्यांना केल्या त्या आज्ञेचं पालन चांगलं करण्याच्या अनुषंगातून करत गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं. एक स्त्री आपल्याला पाहायला भेटते जिचं नाव दोरकास आहे. एक स्त्री आपल्याला पाहायला भेटते जिचं नाव तबीता आहे. आणि ही स्त्री आपल्याला प्रेषितांचं पुस्तक 9वा अध्याय आणि वचन 36 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर ही स्त्री कोणत्या प्रकारची चांगली कामं एकमेकांकरता सर्वदा
करत असायची हे आपण वाचूया. कोणीतरी प्रेषित याचा 9वा अध्याय आणि वचन 36 वाचण्यासाठी मदत करा. यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तिचे नाव तबिथा होते. ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरिण. ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे, गरिबांना दान धर्म करीत असे. व्हेरी गुड. वचन सांगत आहे की यापो मध्ये येशूची एक शिष्य राहत होती, किंवा यापो मध्ये देवाची ओळख झालेली अशी एक स्त्री जी आहे, जिचं नाव दोरकास आहे, जिचं नाव तबिथा आहे, ती राहत होती. आणि लक्ष द्या, त्या नगरामध्ये, त्या शहरामध्ये राहून ती काय करत होती, तर त्याविषयीचं अतिशय स्पष्टीकरण आपल्याला ह्या वचनाच्या ब भागामध्ये पाहायला भेटतं. वचन सांगत आहे की ती सत्कर्मे करणारी आणि दान धर्म करण्यात तत्पर असणारी अशा प्रकारची व्यक्ती होती. आता देव आपल्याकडनं अशाच प्रकारच्या चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतो हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. जर देवाची ओळख आपल्याला झालेली आहे आणि हे लोकांना कळावं की आपण देवाचे लोक आहोत, तर आपल्या कृतीमधून चांगल्या गोष्टी लोकांकरता होणं फार गरजेचे आहे. आणि ही जी स्त्री आहे, ही आपल्याला यापो नगरामध्ये राहत असताना दिसते. ह्या स्त्रीची साक्ष होती की ही दान धर्म करणारी होती. ह्या स्त्रीची साक्ष होती ही चांगली कामं करणारी होती. जर तुम्ही ह्या स्त्री संदर्भात जर वाचन जर केलं तर अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे समजतं की ही स्त्री, बघा कोणीतरी वचन 39 वाचा. वचन 39. पेत्र तयार झाला व त्याच्या बरोबर गेला. जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या. त्या रडत होत्या. तबिथा जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की ही जी स्त्री आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत हिच्या जीवनामध्ये कशा प्रकारे परमेश्वर देवाने पेत्राच्या द्वारे चमत्कार केला, तर भाग आपण येणाऱ्या दिवसांमध्ये शिकणार आहोत. आता ही जी स्त्री आहे ना, ही स्त्री कशा प्रकारे सत्कर्मे करायची, कशा प्रकारे चांगली कर्म करायची, या संदर्भात थोडक्यात जी काही ह्या स्त्री संदर्भाची माहिती आहे ह्या वचनामध्ये दिलेली आहे. ही स्त्री अंगरखे व वस्त्र जे आहे ती शिवत असायची. आणि वचन स्पष्टपणे सांगतं की ही जी स्त्री आहे अशा प्रकारची सत्कर्मे करून लोकांना मदत करत असायची. आता देव काय आहे हे ह्या स्त्रीला माहिती होतं आणि तिने देवाची जी काही चांगली कृत्य आहे त्या ठिकाणी आपण पाहतो त्याची ओळख हिला होती. आणि ही देवाच्या आज्ञेचं पालन करत चांगली कृत्य, त्यातल्या त्यात दान धर्म करत जीवन जगत असताना देखील आपल्याला पाहायला भेटते. आता ह्या भूतलावरती आपण राहत असताना देवाने आपल्याला आज्ञा दिली आहे की आपण नेहमी सर्वांचे, एकमेकांचे चांगले केले पाहिजे. मग चांगलं करण्याच्या अनुषंगातून जर देवाने आपल्याला निवडलेलं आहे, त्याची ओळख त्याने आपल्याला करून दिली आहे, तर ह्या दिवसांमध्ये आपण आपल्या स्वतःच्या हातच्या कृतीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या स्वतःच्या हातच्या कृतीकडं किंवा आपण आपल्या स्वतःच्या कृतीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारणं गरजेचं आहे, काय मी सत्कर्मे करणारा व्यक्ती आहे का? काय मी देवाचं सांगतो त्याप्रमाणे दान धर्म करणारा व्यक्ती आहे का, त्या लोकांकरता ज्या लोकांना गरज आहे?
दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. चांगलं करणे म्हणजे देवाचं प्रेम प्रत्यक्षात दाखवणे. मुद्दा क्रमांक 2 लिहा. चांगलं करणे म्हणजे देवाचं प्रेम प्रत्यक्षात दाखवणं. कुणाला? ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला. आज जर खऱ्या अर्थाने देव काय आहे हे लोकांना समजावं अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला चांगलं करणं आलं पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगलं करतो त्यावेळेला देवाचं जे प्रेम आहे ना त्याची प्रत्यक्षात आपण त्याला ओळख जी आहे ती करून देत असतो किंवा जाणीव जी आहे त्याला करून देत असतो. आणि बघा, ज्या वेळेला आपण 1 योहान 3 अध्याय आणि वचन 18 वाचतो ना, 1 योहान 3 अध्याय आणि वचन 18, तर ह्या ठिकाणी योहान हा कशा प्रकारे आपण लोकांचं चांगलं केलं पाहिजे या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगताना आपल्याला दिसलं. तर कोणीतरी वाचण्यास मदत करा. 3 अध्याय 8 वचन. प्रिय मुलांनो, आपली प्रीती केवळ शब्दांनी बोलणे एवढीच मर्यादित नसावी, तर ती कृतीसहित व खरीखुरी असावी. व्हेरी गुड. बघा, योहान ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे बोध करत आहे की आपली जी प्रीती आहे ती कशी असावी. लोकांची जी प्रीती आहे आज वर्तमान समयामध्ये ती कशी आहे तर ती केवळ शाब्दिक आहे. लोकांची जी प्रीती आहे ती जर कशी आहे आजच्या वर्तमान समयामध्ये तर ती केवळ जिभेने बोलल्या गेलेली आहे, पण ती कृतीत उतरलेली आपल्याला पाहायला भेटत नाही. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की माझ्या प्रिय मुलांनो, माझ्या प्रिय लेकरांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती केली पाहिजे. लक्ष द्या, आज लोकांना खऱ्या अर्थाने देवाच्या प्रेमाची प्रत्यक्षात ओळख न होण्याच्या मागची कारण जर काय आहे तर पहिली गोष्ट, लोकांनी त्यांची प्रीती ही केवळ शाब्दिकरित्या दाखवलेली आहे. आज लोकांना देवाच्या प्रेमाची ओळख प्रत्यक्षात न होण्याच्या मागची कारणच काय आहे तर लोकांनी केवळ जिभेने प्रीती जी आहे ती दाखवली आहे, कृतीने नाही, सत्याने नाही. वचन सांगतं की कृतीने व सत्याने आपण एकमेकांचं चांगलं जे आहे ते केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे चांगलं करणाऱ्या लोकांची फार कमी आपल्याला पाहायला भेटते. आणि म्हणून देवाने आपल्याला निवडलेलं आहे आणि म्हणून देवाने त्याची ओळख जी आहे ती आपल्याला करून दिलेली आहे. पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्यावेळेला लुकृस वर्तमान याचा 10वा अध्याय काढतो, 10व्या अध्यायाच्या 33 पासून तर 35 वचन जेव्हा आपण वाचतो ना तर त्या ठिकाणी आपल्याला एक व्यक्ती दिसून येतो जो न केवळ शाब्दिकरित्या प्रीती करत आहे, जो न केवळ जिभेने जिभेच्या गोष्टींच्या द्वारे प्रीती करत आहे, पण तो कृतीतून. बघा, आपण लुकृस वर्तमान 10वा अध्याय आपण काढूया आणि 33 पासून तर 35 पर्यंत आपण वाचूया. आणि बघा, हा व्यक्ती कशा प्रकारे कृतीतून जे आहे ना गरजू व्यक्तीवर प्रीती करत आहे हे आपण समजून घ्या. कोणतरी वाचा त्या ठिकाणी. नंतर एक शमरीनी त्याच रस्त्याने प्रवास करीत तेथे आला. जेव्हा त्याने त्या मनुष्याला पाहिले तेव्हा त्याला त्याच्याविषयी कळवळा आला. तो त्याच्या जवळ आला, त्याच्या जखमावर तेल व द्राक्षरस ओतून त्या बांधल्या. नंतर त्या शमरोण्याने त्याला आपल्या गाढवावर बसवले व त्याला उतार शाळेत आणले व त्याची देखभाल केली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 दिनार काढले आणि उतार शाळेच्या मालकाला दिले व म्हणाला, याची चांगली देखभाल कर, म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन. लुटारूंच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता त्याचा त्या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते? येस, थँक्यू सो मच, व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो. पहिला व्यक्ती ह्या अर्ध मेलेल्या
अवस्थेत पडलेल्या व्यक्तीकडे गेला पण त्याने मदत केली नाही. दुसरा व्यक्ती देखील ह्या अर्ध मेलेल्या अवस्थेत पडलेल्या व्यक्तीकडे गेला पण त्याने देखील मदत केली नाही, अर्ध मेलेल्या अवस्थेमध्ये. पण तिसरा जो व्यक्ती आहे ना, तो त्या ठिकाणी त्याच्या जवळ गेला. बघा तुम्ही, आणि बायबल सांगते की त्याला पाहून त्याला कळवळा आला. आणि पहा, देवाची प्रीती प्रत्यक्षात त्या अर्ध मेलेल्या अवस्थेत असलेल्या व्यक्तीला त्याने कृतीतून दाखवली. आज जगाच्या पाठीवर अनेक लोक आहेत जे समस्येमध्ये, त्रासामध्ये, अडीअडचणीमध्ये, प्रॉब्लेम मध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या अडकलेले आहेत. आणि त्यांना आता शाब्दिक प्रीती नको आहे, जिभेने उच्चारलेल्या शब्दांची प्रीती त्यांना नको आहे. आज लोकांना कृतीतून प्रीती करणाऱ्या लोकांची गरज आहे. हा अर्ध मेलेल्या अवस्थेत पडलेला व्यक्ती जो होता ना, त्याला कशा प्रकारे कृतीतून देवाची प्रीती ह्या शंभराने दाखवली. बघा, वचन सांगते अतिशय स्पष्टपणे की तो त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या जखमांना त्याने तेल लावलं. बघा कृती. त्या ठिकाणी तो असं म्हटला नाही की तुझ्या शरीरावर असलेल्या ज्या काही जखमा आहे त्याला तेल लागो, किंवा त्याला द्राक्षरस लागो, किंवा त्याला मलम लागो, असं नाही बोलत. वचन सांगतं त्याच्याकडे जे होतं ना ते त्याने त्या व्यक्तीच्या चांगुलपणा करता वापरलं. त्याच्याकडे जे होतं ना ते त्या व्यक्तीच्या चांगल्या करता वापरलं. ह्या ठिकाणी आपण पाहतो की त्याने त्याला ज्यावेळेस बघितलं त्यावेळेला वरवर नाही बघितलं. वचन सांगते की त्याच्या डोळ्यांना त्याच्या शरीराच्या जखमा दिसल्या आणि त्या जखमींना त्याने तेल लावलं, त्या जखमींना त्याने द्राक्षरस लावला आणि त्या बांधल्या. आणि त्या बांधल्यानंतर त्याला म्हटलं नाही जा आता घरी, त्याला म्हटलं नाही आता जा घरी, किंवा त्याला हे पण नाही म्हटलं इथंच बसून राहून. नाही, त्याने त्याला आपल्या जनावरावर बसवलं आणि त्याला अशा ठिकाणी नेलं जिथं त्याची काळजी योग्य पद्धतीने घेतल्या जाईल. आणि त्या ठिकाणी वचन सांगतं 35 मध्ये की 2 रुपये काढून जो व्यक्ती त्याची काळजी घेणार होता त्याच्या हातात दिलेलं, म्हटलं की याच्याकडे लक्ष दे, हा बरा हो पण त्याच्याकडे लक्ष दे, याच्यापेक्षा जास्त खर्च झाले तर मी येईल आणि तुला ते देईल. म्हणजे आज या दृष्टांतातून आपण काय शिकलं पाहिजे? एकच गोष्ट, लोकांना देवाची प्रीती प्रत्यक्षात दाखवण्याच्या अनुषंगातून कृती करणं फार गरजेचं आहे. बिना कृतीची देवाची प्रीतीची ओळख तुम्ही लोकांना करू देऊ शकत नाही. जर तुम्हाला देवाची ओळख झालेली आहे, जर देव काय आहे हे तुम्हाला कळालेलं आहे, तर तो देव लोकांना तुमच्या कृतीतून दिसावा ही अपेक्षा देवाची आहे. आणि त्या अपेक्षेतून तुम्ही ह्या दिवसांमध्ये लोकांना देवाच्या प्रीतीची प्रत्यक्षात ओळख करून देणारे लोक बनले पाहिजे. आणि अशा प्रकारचे लोक ज्यावेळेला आपण बनतो ना त्यावेळेला देवाचं गौरव होतं. अशा प्रकारचे लोक ज्यावेळेला आपण बनतो ना त्यावेळेला लोक समस्येतून बाहेर येतात. अशा प्रकारचे लोक ज्यावेळेला आपण बनतो ना त्यावेळेला लोक देवाला ओळखू लागतात. अशा प्रकारचे लोक ज्यावेळेस आपण बनतो ना त्यावेळेला लोकांचं जीवन परिवर्तन होतं. देवाची इच्छा ही आहे की तुम्ही लोकांना देवाचं प्रेम प्रत्यक्षात दाखवणारी व्यक्ती बनावं. आणि ह्या व्यक्तीने देवाचं प्रेम त्याच्या कृतीतून त्या अर्ध मेलेल्या अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला प्रत्यक्षात दाखवलं. लक्ष द्या, देव हा ह्या दिवसांमध्ये आपल्याकडनं ही अपेक्षा करत आहे. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा, चांगले करताना थांबू नका, देव योग्य वेळी फळ देईल. मुद्दा क्रमांक 3 लिहा, चांगले करताना थांबू नका, देव योग्य वेळी फळ देईल.
अनेक वेळा चांगलं करण्यात आपण बंद करून देतो. आणि बंद करण्याचं मागचं कारण काय आहे, तर आपण चांगलं करत असताना एकीकडे जे काही चांगलं आपण केलं आहे ना, त्याचं फळ मिळवण्याच्या अनुषंगातून आपण वाट पाहत असतो. आणि फळ हे लवकर मिळालं नाही की चांगलं करणं आपण बंद करून देतो. फळ हे मिळालं नाही की चांगलं करणं आपण बंद करून देतो. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की तू आपलं अन्न जलाशयावर सोड, म्हणजे बहुत दिवसानंतर ते तुझ्याकडे परत येईल. लक्ष द्या, आपण चांगलं करणं थांबवू नये. का माहिती का? कारण योग्य वेळी परमेश्वर देव आपल्या पदरी आपण जे चांगलं केलेलं आहे ना, त्याचं फळ घातल्याशिवाय राहणार नाही. तो अन्याय नाही, तो आपली चांगली कर्म विसरून जाईल एवढा देव विसरभोळा पण नाही. आपल्याला चांगलं करत राहायचं आहे. परमेश्वर देव यथा योग्य वेळी आपलं पदरी फळ देईल. बघा वचन काय सांगत आहे, गलतीकराचं पत्र 6 अध्याय आणि वचन 9 आपण वाचूया. गलतीकराचं पत्र 6 अध्याय आणि वचन 9 कधीतरी वाचा. जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण आळस केला नाही तर योग्य वेळी आपणास आपले पीक मिळेल. व्हेरी गुड. किती स्पष्टपणे आत्म्याच्या प्रेरणेने गलती करायच्या मंडळीला संत पौल ह्या ठिकाणी पत्र लिहित आहे. आणि त्याच्या पत्राचा विषय जर काय आहे, व्यवहार उपयोगी बोध. वचन सांगते या ठिकाणी की आपण चांगलं करण्याचा कंटाळा करू नये. देवाने आपल्याला काय निवडलं माहिती का? चांगलं करण्यासाठी. आणि कसं करायचं? बिना कंटाळा केल्याचं. येशूने मानव देहामध्ये राहून चांगलं करण्याचा कंटाळा कधीच केला नाही. तो चांगलं करतच राहिला. तो गावोगावी नगरोनगरी देवाचं वचन लोकांना सांगत फिरला. तो आंधळ्यांना दृष्टी देत गेला, मुक्यांना वाचा देत गेला, बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती देत गेला, कुष्ठरोग्यांना बरं करत गेला, मेलेल्यांना जिवंत करत गेला, जे भुकेले आहे त्यांना तो खाऊ घालत गेला. लक्ष द्या, जे ताणलेले आहे, लक्ष, वचन स्पष्टपणे सांगतं की चांगलं करण्याचा कंटाळा येशूने मुळीच केला नाही. मग आपल्याला जर देवाची ओळख झालेली आहे आणि देवाने आपल्याला जर चांगलं करण्यासाठी निवडलेलं आहे आणि आपण जर चांगलं करत आहोत, तर ते करण्याचा कंटाळा आपण मुळीच करू नये अशी देवाची अपेक्षा आहे आपल्याकडनं. जर आपण जर चांगलं करण्याचा कंटाळा जर केला तर अनेक लोकांना देवाची ओळख होणार नाही. आपण जर चांगलं करण्याचा कंटाळा केला तर अनेकांच्या गरजा पूर्ण होणार नाही. आपण जर चांगलं करण्याचा कंटाळा जर केला तर अनेक गरजू लोकांना जे आहे ना, मदत मिळणार नाही. आज अनेक गरजवंत लोक हे चांगलं करणाऱ्या व्यक्तीच्या शोधामध्ये आहे आणि तो व्यक्ती आपण बनावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आपण पाहतो की वचन स्पष्टपणे सांगतं की चांगलं करण्याचा कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो, आपण खचून जातो चांगलं करता करता. ज्या व्यक्ती करता आपण चांगलं करतो तो व्यक्ती उद्या चालून एडवाकडे वागतो, त्यावेळेला आपण म्हणतो की बघा याच्या जर चांगलं केलं, आता इथून पुढे चांगलं करायचंच नाही. त्या व्यक्तीच्या चुकीच्या वागणुकीकडे बघून आपण चांगलं करायचं सोडून देतो. किंवा आपण चांगलं करत असताना आपल्या पदरी पीक मिळत नाही किंवा वेळ लागतो, म्हणून आपण चांगलं करण्याचा कंटाळा करतो, ते सोडून चांगलं करणं. येशूने कधीच कंटाळा नाही केला. वचन सांगतं अतिशय स्पष्टपणे की आपण चांगलं करत असताना खचू नये. का? कारण यथाकाळी आपल्या पदरी पीक पडल. लक्ष द्या, ज्या वेळेला शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरण्यासाठी जातो ना, त्यावेळेला त्याला ही गॅरंटी असते, त्याला ही शाश्वती असते की त्याच्या पदरी यथाकाळी त्याने जे पेरलं आहे त्याचं पीक पडेल.
हो, वचन स्पष्टपणे सांगतं. आपण देखील चांगलं करत असताना कंटाळा करू नये. देव एक दिवस का होईना, आपण कधी अपेक्षाही केल्या नसेल, आपण कधीही इच्छाही केली नसेल, आपल्या इच्छेच्या पलीकडे जाऊन देव हा आपल्याला भरपूर असं फळ देईल. भरपूर असं फळ देव आपल्याला देईल. आपण कधी अपेक्षा पण नसेल केली अशी. आमेन, हालेलुया. वचन सांगतं स्पष्टपणे. एक व्यक्ती जो आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 41व्या अध्यायामध्ये पाहायला भेटतो. ज्यावेळेला आपण उत्पत्तीचे पुस्तक 41वा अध्याय काढतो, तर 39 पासून तर 41 पर्यंत हा जो व्यक्ती आहे ना, ज्याचं नाव योसेफ आहे, त्याने त्याच्या जीवनामध्ये चांगलं करण्याचा कंटाळा केला नाही. त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम आले, अनेक समस्येतून त्याला जावं लागलं, पण त्या समस्येमध्ये त्या प्रॉब्लेममध्ये त्याने चांगलं करण्याचा कंटाळा मुळीच केला नाही. बघा, त्याने चांगलं करण्याचा कंटाळा केला नसल्या कारणामुळं देवाने त्याला मिस्रातलं प्रमुख व्यक्ती जे आहे ते बनवलं. अतिशय उंच पद देऊन त्याला आशीर्वाद केला. बघा, कोणतरी वचन वाचा, 41वा अध्याय 39 ते 41 पर्यंत. उत्पत्ती 39वा अध्याय 41वा अध्याय 39 ते 41 पर्यंत. देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. म्हणून मी तुला या देशाचा अधिपती म्हणजे सर्वात उच्च अधिकारी म्हणून नेमतो. सर्व लोक तुझ्या सर्व आज्ञा पाळतील. या देशात केवळ राजासनापुरता म्हणजे नामधारी राजा म्हणून काय, तो मी एक तुझ्यापेक्षा मोठा असेल. मग फारो युसुफास म्हणाला, मी तुला आता अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणून नेमितो. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की योसेफाने चांगलं करण्याचा कंटाळा मुळीच केला नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण योसेफाच्या जीवनासंदर्भात शिकणार आहोत. योसेफाच्या भावांनी त्याच्या जीवनामध्ये त्याला भयानक तिचा त्रास दिला. त्याला खड्ड्यात टाकण्यात आला, त्याला विकण्यात आलं, त्याला पोतिफराच्या ठिकाणी नोकराचं काम करावं लागलं. काही दोष केला नसताना त्याला जेलमध्ये टाकावं लागलं. जेलची त्या ठिकाणी त्याला शिक्षा झाली. तुम्हाला माहिती की इतक्या सर्व कठीण परिस्थितीमधून जात असताना त्याने चांगलं करण्याचा कंटाळा केला नाही. त्याने त्या जेलमध्ये असताना देखील त्या दोन व्यक्तींना पडलेले जे काही स्वप्न आहे त्याचा अर्थ सांगितला. त्याने कंटाळा नाही केला त्या स्वप्नाचा अर्थ सांगताना. पोतिफराच्या घरी असताना काम करण्यामध्ये, चांगलं काम करण्यामध्ये त्याने कधीच कंटाळा नाही केला. राजाला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ सांगताना त्याने कधीच कंटाळा केला नाही, कधीच नाही. तुम्हाला माहिती काय, ह्या व्यक्तीला परमेश्वर देवाने मोठं जे काही पद आहे त्या मिस्र देशामध्ये दिलं. कारण वचन स्पष्टपणे सांगतं, या ठिकाणी जेव्हा आपण वाचतो, राजा जे आहे ना, राजा त्याला म्हणत आहे, फारो योसेफाला म्हणाला, हे पहा, तुला मी अवघ्या मिस्र देशावर नेमतो. याने चांगलं करण्याचा कंटाळा केला नाही, म्हणून देवाने त्याच्या जीवनामध्ये यथाकाळी फळ जे आहे ते दिलं, यथाकाळी पीक जे आहे ते दिलं. जर देव ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याने केलेल्या चांगल्या गोष्टींचं फळ देऊ शकतो, तर तो देव आज देखील आपल्याला ते फळ देऊ शकतो. फक्त शर्त ही आहे की आपण चांगलं करण्याचा कंटाळा मुळीच करू नये. देव आपल्याकडनं ही अपेक्षा करतो की आपण लोकांना त्याच्या प्रेमाची प्रत्यक्षात ओळख करून द्यावी, आपल्या कृतीतून, आपल्या चांगल्या करण्यातून. आणि ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी करत राहतो त्यावेळेला देव हा आपल्या पदरामध्ये आपण कधी अपेक्षाही केली नसल इतका मोठा आशीर्वाद किंवा इतके मोठं फळ देण्याची योजना करत असतो. देवा देण्याची योजना करत असतो. स्पष्टपणे आज या संध्याकाळच्या वेळेला आपल्याला एक गोष्ट
लक्षात ठेवायची ती ही, सर्वदा एकमेकांचं आणि सर्वांचं चांगलं करा, सर्वदा कंटाळ न करता. तेव्हा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करू.